काय नाही प्रॉब्लेम असा होता का ह्या 2 गाय आहे ना माझ्या लागत नव्हत्या ह्या 2. बर. खूप वेळा लावायचा प्रयत्न केला, 7 ते 8 वेळा लावायचा प्रयत्न केला तरी पण लागत नव्हत्या. आमच्या मिल्क चार्ज त्यांना 1 महिना चाललं फक्त या दोन्हीला मिल्क चार्ज. या दोन्हीचं बंद आहे आता, फक्त त्या तिन्हीला चालू आहे. बर. तर या 2 गाभण राहिल्या माझ्या आणि त्याच्यानंतर मग त्यांना तर चालूच होतं. ते बी ना अशा लगेच पहिल्या माझावच लागले म्हणजे पहिले सिमेंट भरलं लागून गेल्या त्या. त्यांचं काय असं हे नाही. बरं बरं. असा अनुभव आला. हा चमक बिमक शेण बिन सगळं माशी नाही काय नाही एवढी. गोठा एकदम स्वच्छ. हा एकदम बघा ना सकाळी होतं पाणी मारले खाली मॅट वगैरे. बाकी काय चमक जर पाहिली वरती पाणी नाही असं खाली खाली वरती पाणी धुतीच नाही का? नाही बघा ना तरी पण चमक आहे. अहो काहीच नाही आजार पण नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही. मस्त सुद्धा नाही मस्टर्ड सुद्धा नाही. मस्टर्ड सुद्धा नाही काय. अरे बापरे. मी जेव्हा मध्यंतरी ना पैसे द्यायचे नंतर ते बंद केलं मिल्क चार्ज. खरं सांगतो तुम्हाला 1-2 बादल्या आणल्यानंतर बंद केलं. नंतर म्हणजे मिल्क चार्ज नाही असं होतं. परत चालू केलं मस्त झाला होता त्या दोन्ही राहायला मस्त झालं त्या दोन्ही ते चालू केलं. परत ओके. किती दिवसात परत पाहिजे? लगेच 2 दिवसात 3 दिवसात लगेच 3 दिवसात लगेच हा लगेच परत. आणि जाणवलं ना मला मस्त झाला म्हणतात काच वगैरे सुटली वगैरे. भरपूर जणांना सांगते आलं ना मिल्क चार्ज. माझं शेण पण बघा तिथे मिल्क चार्ज एकदम माझं फक्कीवाणी फक्कीवाणी जाऊन बघा फक्कीवाणी बघा असं हातात घेतलं ते शेण सगळं मिल्क चार्जरच असं ना पूर्ण शेण. आणि ते एकदम पोषक राहणार. पूर्ण शेण मिल्क चार्जरचे बाकीचं नव्हतं बघा पण ते पूर्ण शेण बाजूला टाकले. बाजूलाच टाकलं. तेव्हापासून हे चालू केले ना मिल्क चार्जर तेव्हापासून बाजूलाच बाकीचं होतं इकडं बरोबर ते गेले. राम सर आपल्याला सांगतात ना गोअमृत तुमचं स्वतः घरचं तयार करा आणि तुम्ही जर मिल्क चार्जर वापरलं तर तुमचं गोअमृत सुद्धा तयार होते. कायम डॉक्टर वगैरे झाले खर्च चालू. अहो ते तर काय तिकडे राहण्यात असायचं तिकडे रान घ्यायचं ना रान घ्यायचं तेव्हा काही तिकडे मिल्क चार्जर चालू नव्हतं ते माहीत नव्हतं एवढं. नंतर मग ते चारायला लागल्यानंतर तिकडे सारखा आजार व्हायचा ना पुढं डगडी झाला पुढं आजारी पडले पुढं ताप आला पुढं काय सारखं चालूच असायचं. आता नाही डॉक्टर आता डॉक्टर भरायला डॉक्टर द्या. खरं सांगतो तुम्हाला 3-4 महिने झाले 5-6 महिने जाऊन डॉक्टरच नाही गोठ्या. डॉक्टर बाकी त्या गोठ्यांकडे जातो मी हाईट डॉक्टर. आता इकडे जणांचा गोठा त्याला पण मी बोललो चालू करू त्याला उद्या बोलू तुम्ही साहेब येणार असेल त्याचा पण भारी. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण ओतूर जे गाव आहे आणि तालुका जुन्नर आहे तर या भागामध्ये आहोत आणि मिल्क चार्जरचे गेल्या 5-6 महिन्यापासून आपले मिल्क चार्जरचे युजर आहे आणि त्यांच्या किमान 5 गाय आहे तर ते रेग्युलर वापरतात. तर त्यांचा आज आपण परिचय घेणार आहोत. आणि मिल्क चार्जरमध्ये जी राम सरांनी सांगितलं की जी धवल क्रांती झालेली त्याची सुरुवात 1-2 वर्षापासून चालू आहे. तर आज ते शेवटपर्यंत शेतकऱ्यापर्यंत आज मिल्क चार्जर पोहोचत आहे. तर त्याचा एक छोटासा अनुभव आपण या शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकणार आहोत. तर नमस्कार सर. तुमचं नाव पत्ता सांगा ना. नाव माझं प्रसाद अर्जुन तांबे तालुका जुन्नर जिल्हा पुणे. आता हे मिल्क चार्जर तुम्ही कधीपासून वापरतो? 6 महिने झाले मी वापरतो. 6 महिने कंटिन्यू वापरतो. आणि तुम्हाला ही माहिती कुठून भेटली? की असंच एक माझा मित्र होता त्यांनी दिली मला माहिती म्हणजे तो वापरत होता. बरं. मग तो म्हणला असा फरक पडतो किंवा काय तू पण वापरून बघ म्हणून मी वापरायला लागलो. विश्वास कसं काय ठेवला तुम्ही? आता बाकीचं मी चालत होतो पण त्याचं काय मला असं वाटलं नाही म्हणजे चालत होते हा ते काय असं रिझल्ट वाटला नाही किंवा काय. याचं टाकल्यापासून दूध वगैरे सगळं वाढत गेलं म्हणजे माझं. आता फक्त माझ्याकडे कांडी तेवढीच वापरतो मी. कांडी आणि मिल्क चार्जर. हा बस हे 2च प्रोडक्ट. आतापर्यंत किती मिल्क चार्जर तुमच्या 5 गायला गेलेले? माझ्या बघा 25 किलो ते आणि हे 5 बादल्या म्हणजे जवळजवळ 50 किलो गेलेले. आणि तसं जर पाहायला गेलं तर तुम्ही गोठा कधीपासून बघताय किंवा सांभाळताय? मी गोठा जवळजवळ 2017-18 पासून 17-18 पासून करताय. 17-18 पासून. आता जसं तुम्ही मिल्क चार्जर आलं तुमच्या गोठ्यामध्ये 2-3 महिन्यापासून
तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल वाटले आणि कोणत्या गायांचा काय प्रॉब्लेम होता तुमचा? काय नाही प्रॉब्लेम असा होता का ह्या 2 गाय आहे ना माझ्या लागत नव्हत्या ह्या 2. बरं. खूप वेळा लावायचा प्रयत्न किती वेळा केला लावले? म्हणजे 7 ते 8 वेळा लावायचा प्रयत्न केला तरी पण लागत नव्हत्या. हां. आणि त्या मिल्क चार्ज त्यांना 1 महिना चाललं फक्त या दोन्हीला मिल्क चार्ज. बरं. या दोन्हीचं बंद आहे आता फक्त त्या तिन्हीला चालू आहे. बरं. तर या 2 गाभण राहिल्या माझ्या. आणि त्याच्यानंतर मग त्यांना तर चालूच होतं ते बी ना अशा लगेच पहिल्या माझावच लागले म्हणजे पहिले सिलेंज भरलं लागून गेल्या त्या त्यांचं काय असं हे नाही. बरं बरं. असा अनुभव आला मला ह्या म्हणजे गाय आता किती दिवस झाले गाभण राहून गाय? 5-5, 6-6 महिने गाय गाभण. हा. आणि 7-7 वेळा भरून सुद्धा गाभण राहिले. हा ह्या 2 गाय गाभणच नव्हत्या राहत. शिवाय डॉक्टरला मी 2,000 रुपये उधडी दिली. तू गाभण करून दे मला. गाभण करून तरी त्यांची काय झालं नाही झालं त्यांची. मग डॉक्टर नंतर मग मी चार्ज वापरायला चालू केलं मी. मग त्यांनी भरली मग ती गाभण राहिलं. गाभण राहिली. त्यांनी विचारलं असं भाऊ काय चमत्कार झाला तुम्ही काय असं वेगळं? नाही त्यांना दाखवलं ना म्हणलं हे पावडर चालवतोय पण डॉक्टर कसे ते काय असं डॉक्टरांचं कसं असतं हे नाही ते त्यांचा धंदा झाला पाहिजे. हे नाही ते वापर ते काय ते थोडे दिवस वापरायचं त्याच्यात काय एवढं हे नाही. पण मी नाही ते आणलं. हा रेग्युलर चालू ठेवलं. बघा ना बादल्या आहे वगैरे 5-6 बादल्या पडलेल्या 5-6 बादल्या पडलेल्या वापरतोय. आणि आपण जर पाहायला गेलं तर आता हे जे प्रॉडक्ट वाटते तुम्हाला किंवा वैद्यकीय मिल्क चार्जेस तर तुम्हाला असं काय वेगळे पण वाटलं असं ना त्याच्यामध्ये? हा चमक शेण बिन सगळं माशी नाही काय नाही एवढी एकदम स्वच्छ. हा एकदम बघा ना सकाळी बोलतो पाणी मारले खाली मॅट वगैरे. बाकी काय चमक जर पाहिली वर पाणी नाही असं खाली खाली वरती पाणी धुतीच नाही का? नाही बघा ना तरी पण चमक आहे. आता इतर शेतकरी तुमची इथे काहीच नाही. मी जी एक गाय होती माझ्याकडे म्हणजे मी विकली ती घरात गाय मला विकली ती गाय जर बघितली असेल तुम्ही गाय अशी मी गुन्हा ठेवली आणि गाय थांबता येईल असं ना अशी बॉडी वेडी झाली मागे तिचा फोटो आहे. कधी विकली ती आता विकली 3-4 महिने 3-1 महिने झाले. गाय अशी बनली होती ना खतर. आता ओतूर बागामध्ये हा कोणता म्हणता येईल? हांडेबोल. तर या भागामध्ये मिल्क चार्ज किती आपले किती सांगू का माझ्यानुसार 3 जण आहे आम्ही रेग्युलर वापरतो. रेग्युलर वापरतो. आता तुमचे कुठं कोणत्या डेअरीला दूध घालतात? आणि ते लक्ष्मीला घाली. बरं काय फॅट डिग्री मध्ये काय बदल वाटतो तुम्हाला? फॅट डिग्री 3-5-8 कंटिन्यू रेग्युलर. ते सॅम्पल सुद्धा नाही घेऊन जाते माझं. निवड दूध होतं द्यायचं फक्त दूध होत सॅम्पल घेऊनच जाते नाही तेच सांगतात याचा सॅम्पल आणून काही गरजच नाही. 3-5-8-5 कंटिन्यू फिक्स आहे. मला तुम्ही बघू शकता मोबाईलवरती 3-5-8-5 कंटिन्यू होती लाईन. हा आणि आता जसं जसं तुम्ही मिल्क चार्ज वापरा त्याच्या तुमच्या गोठ्यात समस्या अहो काहीच नाही. आजार पण नाही काय नाही मस्टर सुद्धा नाही काय मस्टर्ड सुद्धा नाही. मस्टर सुद्धा नाही काय. मी जेव्हा मध्यंतरी ना पैसे द्यायच्या नंतर ते बंद केलं मिल्क चार्ज. खरं सांगतो तुम्हाला 1-2 बादल्या आणल्यानंतर बंद केलं. नंतर म्हणजे मिल्क चार्ज नाही असं होते. परत चालू केलं मस्टर झाला होता त्या दोन्ही गायला मस्टर झाला ह्या दोन्ही ते चालू केलं. परत ओके किती दिवसात फरक पडला? लगेच 2 दिवसात 3 दिवसात लगेच 3 दिवसात लगेच फरक. आणि जाणवलं ना मला मस्टर झाला म्हणतात काच वगैरे सुटली वगैरे ते चालू केलं ते झालं. आणि आता जे इतर शेतकरी किंवा जे आपले नवीन शेतकरी आपल्याला जोडतायत तर त्या शेतकऱ्याला तुम्ही काय संदेश देशाल? चांगले वापरलं पाहिजे गरजे. आता तुम्ही भरोसा थोडा त्यांनी कसा भरोसा ठेवायचा याच्यावरती? आता ते थोडं वापरून बघितलं एका गायला अगोदर ट्रायल मी भरपूर जणांना सांगते आलं ना मिल्क चार्ज. माझं शेण पण बघा तिथे मिल्क चार्ज एकदम माझं फक्कीवाणी फक्कीवाणी जाऊन बघा आपण बघून फक्कीवाणी बघा असं हातात घेतलं ते शेण सगळं मिल्क चार्जर असं ना पूर्ण शेण. आणि ते एकदम पोषक राहणार पूर्ण शेण मिल्क चार्जरचे बाकीचं नव्हतं बघा पण ते पूर्ण शेण बाजूला टाकली. बाजूलाच टाकलं तेव्हापासून हे चालू केले ना मिल्क चार्जर तेव्हापासून बाजूलाची बाकीचं होतं इकडे बरोबर ते गेले. राम सर आपल्याला सांगतात ना गोअमृत तुमचं स्वतः घरचं तयार करा आणि तुम्ही जर मिल्क चार्जर वापरलं तर तुमचं गोअमृत सुद्धा तयार होते. त्याच्यामुळे तुमच्या गोठ्यातल्या समस्या पूर्णपणे बंद झाल्या. तुमचा म्हणजे बऱ्यापैकी डॉक्टर नाही डॉक्टर फक्त भरायला त्याच्यात आता सगळं गाभण टोटल आणि ॲट ए टाइम गाभण राहिलं. हा ॲट ए टाइम पहिलं आता ती गाय तुम्ही एक नवीन घेतली ती अजून मास नाही केला. आणि त्या गायांमध्ये ह्या गायांमध्ये तुम्हाला बदल दिसतो कारण ह्या गायांना रेग्युलर होतं रेग्युलर तिला आता चालू केलं म्हणजे लगेच आपल्याला डिफरन्स त्याच्यामधला दिसून येतो.
म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला समस्या दूर आता झाल्या. चारा दिसतोय ना हा संध्याकाळी तुम्ही येऊन बघा. पण काहीच नाही. काय नाही बघा खाऊन टाकून सगळं बघा गावात साफ करून टाकून चारा सुद्धा पूर्णपणे दूर चालतात. हा. म्हणजे तुम्हाला कोणतीही समस्या राहिली नाही. नाही आणि पहिले याच्या आधी काय समस्या होती तुम्ही गाव मिलचार्ज अहो कायम डॉक्टर वगैरे काय झाले खर्च खर्च चालू अहो ते तर काय नाही तिकडे रानात असायचं तिकडे रान घ्यायचं ना मी चांगलं. रान घ्यायचं तेव्हा काही तिकडे मिल्क चार्जर चालूच नव्हतं मग ते माहित नव्हतं एवढं नंतर मग ते चारायला लागल्यानंतर तिकडे सारखा आजार व्हायचा ना पुढं दगडी झाला पुढं आजारी पडले पुढं ताप आला पुढं काय सारखं चालूच असायचं ते. आता नाही डॉक्टर आता फक्त भरायला डॉक्टर आहे खरं सांगतो तुम्हाला 3-4 महिने झाले 5-6 महिने जाऊन डॉक्टरच नाही गोठ्या डॉक्टर बाकीच्या गोठ्यांकडे जा तुम्ही हाईट जर डॉक्टर आता इकडे एक जणाचा गोठा आहे, त्याला पण मी बोललो तू चालू करू त्याला उद्या बोलू तुम्ही चालू. साहेब येणार असेल त्याचा पण भारी तर तुमची शेती किती 5.5 एकर काय आता शेतीत काय काय नाही आता गिन्नी गवती बाकी रोटर मारून कांदे द्यायला कांदे लावायचे रोप टाकलं का हा रोटर रोपाला कृषी अमृत ते टाकलं की नाही नाही टाकलं ते आता तुम्ही काय करा आपलं एसीसी आलं नवीन हा 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 शेती सम्राट मिरॅकल आणि युमेश गोल्ड हा, आले. हा. तर ते कॉम्बिनेशन कृषी अमृत बरोबर टाकून तुम्ही करू शकता का म्हणजे कांदे असं रोप असं आणि त्याच्यामुळे एक अमृत त्या रोपाला किंवा त्या कांद्याला तुम्ही टाका त्याच्यामध्ये तुम्हाला दुपटीनं फरक पडत आणि त्याच्यात जर तुम्ही चारेला जर तुम्ही एसीसी वापरलं तर तुम्हाला बाकीच्या ज्या आहे थोड्याफार समस्या त्या पण निघून जाते. चालेल ठीक आहे. तुमचा एकदा शेतकऱ्यासाठी मोबाईल नंबर मार्गदर्शनाचा नंबर सांगा. 70-88 70-27 36 70-28-27 36-41. चालेल ठीक आहे. तुम्हाला मार्गदर्शन दिलं सर करता ना. हां तर तुमचा मोबाईल नंबर काय आहे? माझा संपर्क आहे 9561158165. तुमचं शॉप कुठे आहे? माझं शेतकरी माहिती केंद्र ओतूरमध्ये ग्रामपंचायत ऑफिसच्या खाली मार्केट यार्डच्या शेजारी. तुम्ही मोफत मार्गदर्शन करताना मार्गदर्शन पूर्णपणे मोफत उत्तर भागामध्ये ओतूर भागामध्ये. आता कांदा सीजन पण आपल्या आता तोंडावरती येत आहे. हो, कांदा सीझनसाठी लोकांनी आता मागे दसऱ्याच्या नंतर जो पाऊस झाला त्या पावसाच्या वातावरणामध्ये ज्यांचे केमिकलचे रोपाचे प्लॉट होते ते बऱ्यापैकी त्यांचं नुकसान झालेलं आहे. जवळजवळ नाही म्हटलं तरी 60-70% पर्यंत त्यांच्या रोपाचं नुकसान झालेलं आहे. आणि आपलं आणि ज्यांनी आपलं पूर्णपणे वैदिक वापरले किंवा बेसोल डोसमध्ये SSM वगैरे घेतलेलं आहे तर त्यांच्या प्लॉटमध्ये परिस्थिती अशी की त्यांचं रोप एक सुद्धा मेलेलं नाही. एक सुद्धा मिळेल. म्हणजे त्यांचं जे रोप त्यांनी टाकलं होतं त्यांना 100% हाताशी येणार आहे. धन्यवाद. ठीक आहे, थँक्यू. चालेल.